महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील 4 जागांकरिता जून महिन्याच्या 26 तारखेला निवडणुका होत आहेत. सोमवार दिनांक 3 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोमवारी अनिल परब यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार अरविंद सावंत, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, आमदार अनिल देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, संपर्क प्रमुख बबन पाटील, पनवेल शिवसेना संपर्क प्रमुख योगेश तांडेल आदी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 10 जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या 4ही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवारी 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 31 मे पर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जाची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. 7 जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.